पश्चिम रेल्वेवर 25 ते 26 जानेवारीपर्यंत रात्रकालीन ब्लॉक. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदी पुलाच्या कामामुळे 275 लोकल रद्द. रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असणार. प्रवाशांचे हाल. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईमध्ये आज जनआक्रोश. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा निघणार. मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित रहा. वैभवी देशमुखची आर्तहात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचा हत्यार. जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार. तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून जरांगेंना उपोषण पुढे ढकलण्याची विनंती. काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार. भाजपा आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार. नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन. राज्यस्तरीय सहकार संमेलनामध्ये शरद पवारांच्या कामगिरीवर अमित शहांचा हल्ला. पवारांनी 10 वर्षात शेती सहकार क्षेत्रासाठी काय केलं हिशोब द्यावा, शहांचं आव्हान. अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत. शरद पवार यांचा थेट हल्ला. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित. पवारांचा शहांना सल्ला. शहांकडे जमाल गोट्याचं औषध. भल्याभल्यांचा आजार ठीक होतो. अमित शहा मुंबईमध्ये आल्यानं काहींच्या पोटामध्ये दुखतंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मला फोन अंजली दमानी यांची ट्विट करत माहिती. मुंडे कराडवर न बोलण्याची धमकी दिल्याचा दावा. धमकी देणाऱ्याचा नंबरही दमानियांकडून ट्विटरवर शेअर. आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार निर्णय. वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून मुंबईमध्ये दाखल. दाओसमध्ये 15 लाख कोटींचे सामंजस्य करार. राज्यामध्ये 15,95,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. आजपासून एसटीचे नवे दर लागू. एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ. तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. दिल्लीमध्ये सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला. सलग 8व्या दिवशी सोन्याला उच्चांकी झळाळी. गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती. कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं खुला होणार. 26 जानेवारीला फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार. म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली. म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये सोडत निघणार. अभिनेता शाहरुखची 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका महाराष्ट्र सरकारकडून मंजूर. शाहरुखचं घर असलेल्या मन्नतच्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा होता दावा. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी या नावानं ओळखली जाणार. किन्नर आखाड्यामध्ये संन्यासाची दीक्षा घेत ममता कुलकर्णी महाकुंभमध्ये सहभागी. ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती. अनेक देशातल्या नागरिकांना दिलासा.